तुम्ही जे क्रिएशन करू शकत नाही ते तुम्ही नाश करण्याचा विचारच करतो. काही लोक म्हणतात आता 11 कोटीचं कर्ज, 11 लाख कोटीचं. जो माणूस प्रगती करतो तोच कर्ज घेतो. घराकरता कर्ज घेतलं, मुलीच्या लग्नाकरता कर्ज घेतलं, आयटी पण त्यामध्ये समज, परंतु प्रगती करण्याकरता कर्ज घेतलं आणि त्याची जर 45% ह्या पॉलिसी कनेक्टेड बाबी असतात. एक फ्लॅट 10 लोकांना विकला. एव्हरी पार्टी हॅव गुड पीपल, मेजॉरिटी पीपल गुड, पण काही बॅड पीपल असतातच. विचाराचा नाश करणे. काय बोलतो मी? फिजिकली आय डोंट वॉन्ट स्मॅश एनीबडी. कारण तुमच्या हातात तुम्ही जे क्रिएशन करू शकत नाही ते तुम्ही नाश करण्याचा विचारच करतो. ते परमेश्वरच्या हातात. आणि मी तुम्हाला सांगतो की आता मी 75 आहे. मी बिलीव्ह मी ठरवलं तर अजून 85, 95 अप टू व्हॉट आय विल आस्क गॉड विल गिव्ह. माणसाची इच्छाशक्ती शुद्ध असेल आणि त्यामध्ये जर का सगळ्यांनाच समानता. आता मी आता स्वतःची आता आमचे पत्रकार गेला दरबार आमचा 11ला सुरू झाला सकाळी आणि संपला रात्री 11ला. ड्युरिंग दॅट 12 hours गणेश नाईकने पाण्याचा एक थेंब पण नाही. ओके, गणेश नाईक नॅचरल कॉलला गेला नाही. आय वॉज टोटली मर्ज विथ द डिफिकल्टीज ऑफ द पीपल. लोकांच्या दुःखाशी आणि मला आनंद वाटतो. जगाच्या पाठीवर तुम्हाला जर संधी दिली परमेश्वराने त्याचा पुरेपूर वापर करा. ही संधी पुन्हा मिळणार नाही. तुम्ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अग्रिकल्चर झालेत ना, ही संधी पुरेपूर आणि यू चूज अ प्रॉपर सिस्टीम ऑफ वर्किंग. प्रत्येक गावामध्ये इंटरपिलर निर्माण करण्याची इच्छा आहे. आता आपल्या ह्या ठाणे जिल्ह्याकरता बँक ऑफ महाराष्ट्र डीडी बँक आहे. पालघरला बँक ऑफ इंडिया आहे. फॉर्च्युनेटली या राज्यामध्ये मी पर्यावरण मंत्री 2दा झालो, वनमंत्री 2दा झालो आणि दारू पिण्याच्या खात्याचा पण मंत्री 2दा झालो. मी ज्याला चार्ज घेतला त्याला रेव्हेन्यू होता 2000 कोटी. म्हणजे 8 टाइम ट्वीट. आणि हे करताना मी सांगतो की ह्या सगळ्या नश्यातल्या बकवास आहे. कुठल्या? दारू, सिगरेट, चरस, गांजा, भांग. तिला टेम्पररी मिळणारी स्ट्रेंथ असते. एखाद्या चांगल्या कामातून तुम्हाला जो समाधान मिळतो तीच खरी नशा असते. आणि ती नशा तुम्हाला चढलेली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या आणि अॅग्रिकल्चरच्या लोकांना तुम्हाला सगळ्यांना चढलेली आहे. आणि ती नशा कायम ठेवा. आणि त्याच्यातून निश्चितपणे तुम्हाला भूखंड पाहिजे. तुम्ही अर्ज करा, सिडीला अर्ज द्या, कॉपी भरा द्या. मगाशी तुम्ही देवेंद्र कधी जाते शाप, ही गोष्ट कधी खोटी. देवेंद्र फडणवीसला त्याची जात ती शाप ठरलेली. जर देवेंद्र फडणवीस जर ब्राह्मण नसतं तर त्याला एवढा त्रास झाला नसता. सगळ्या अर्थानं सोशल इंजिनिअरिंग करणारा आता तरुण नाही, आता तो म्हणजे प्रौढ झाला. परंतु अतिशय विचारपूर्वक काम करणारा. काही लोक म्हणतात आता 11 कोटीचं कर्ज, 11 लाख कोटीचं. अरे जो माणूस प्रगती करतो तोच कर्ज घेतो. घराकरता कर्ज घेतलं, मुलीच्या लग्नाकरता कर्ज घेतलं, आयटी पण त्यामध्ये समज, परंतु प्रगती करण्याकरता कर्ज घेतलं आणि त्याची जर सगळे आहेत. या नवी मुंबईच्या ह्या महापालिकेच्या वेळेला आमची जी ताकद त्याच्या 4पट ताकद वापरली गेली. गुरख्या वापरली गेली नाही डॉक्टर. पण विजय कोणाचा झाला? सत्याचा झाला. आणि त्यामध्ये नवी मुंबईच्या जनतेचं प्रेम ही आमची स्ट्रेंथ. हे जे काय यश आम्हाला मिळालं हे काय तुम्ही कौतुक करा. नाईक कुटुंब वगैरे, नाईक कुटुंब इज नॉट रिस्पॉन्सिबल ऍडर. दे शुड गेट क्रेडिट ऑफ. हा नवी मुंबईच्या जनतेचा बौद्धांनी, ख्रिश्चन, जैन, शीख, साऊथ, नॉर्थ, झोपडपट्टीतले गावचे, शहरातल्या सगळ्यांनी या शहराचं सुरक्षित राहण्याचं काम हे गणेश नाईकच्या हातात राहील. आणि त्या अनुषंगाने बलाढ्य म्हणजे आता मी कोणाविषयी काय बोलणार तर त्यांना पॉलिटिकल भाषा बोलतो. परत ते पिटलेलं सगळं परत गाडलेलं परत बोलतो.
मला ती इच्छा नाही, पण मी सांग 45% हे पोलिसशी कनेक्टेड बाबी असतात. एक फ्लॅट 10 लोकांना विकला. मला धक्का बसता डॉक्टर की माझा असा समज होता की इथले मूळ शेतकरी गाववाले हे चिटिंग विटिंग च्या लफड्यात पडणार नाहीत, परंतु या दरबारामध्ये माझ्याकडे अशी प्रकरणं आली की गावच्या लोकांनी एकेका माणसाला चीट केलं. किती लोकांना? 15-15, 20-20 लोकांना, ज्याची कुवत 10 लाखाची आहे त्यांनी 10 कोटी लोकांना. आज पहिल्यांदा माझी तीव्र इच्छा अशी आहे मंगावे की पहिल्यांदा माणसाला माणूस जीवन काय आहे, जीवन हे 4 स्तरामध्ये वाटलेलं तुमचं आयुष्य आहे. हिरोकर मॅडम आपण काय बोलतो? शतायुषू. 200 वर्षाचं जग असं बोलत नाही. किती बोलतो? 100 वर्ष. म्हणजे साधारणपणे थमरूळ प्रमाणे किंवा पूर्वीच्या ज्यांची जीवनशैली उत्कृष्ट आहे अशा लोकांचं जीवन 100 वर्ष. उघडदार देवा आता उघडदार देवा. म्हणजेच माणसाचं मन आणि हात सरावले की त्याला कसलंही पाप करताना कधी भीती. आणि अशा या राजकारणात समाजकारणात असे सरावलेले हात, निबर झालेले हात काय कमी नाहीत. काय बोलतो मी? आणि निबर झालेले हात एका कुठल्या पक्षाचा अपवाद नाही. एव्हरी पार्टी हॅव गुड पीपल, मेजॉरिटी पीपल गुड, पण काही बॅड पीपल असतातच. कुठल्या पक्षाने, कुठल्या धर्माने, जातीने, पंथाने हा क्लेम नाही करायचा की आमच्यामध्ये अशी प्रवृत्ती नाही.